देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळे मुख्यमंत्री होतील असं संजय राऊत यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस 2029च्या आधी केंद्रात जातील, त्यांनी तर पंतप्रधान व्हावं, आमच्या शुभेच्छा आहेत असं संजय राऊत म्हणाले। फडणवीस केंद्रात गेले तर ते स्वतः बावनकुळेंची शिफारस करतील असं संजय राऊत म्हणालेले आहेत। मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात। सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात होणार नाही, बरोबर आहे। गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे। त्याच्यामुळे या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणून मुख्यमंत्री व्हा, प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी, तर 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करते, हे माझं आकलन आहे। महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं केंद्रात जातील असं म्हटलं जातं। आता केंद्रात जातील म्हणजे काय करणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत की 2029 पूर्वी जर तुम्हाला पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल, मराठी माणूस झाला म्हणून। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांना त्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या, कारण 2029 नंतर भाजपचं राज्य इथे येणार नाही आहे। त्याच्यावर जे काय करायचं आहे ते 2029च्या आधीच तुम्ही करावं। आणि या सगळ्या संदर्भात अधिक बातचीत करूयात। भाजपचे आमदार अतुल भातखळकर सध्या आपल्यासोबत आहेत। भातखळकरजी नमस्कार, आपलं स्वागत आहे। संजय राऊतांनी जे आता दावे केलेत ते आपण ऐकलेले आहेत। जर देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील, फडणवीस त्यांची शिफारस करतील असं संजय राऊत म्हणतात। अशा खरंच काही हालचाली होत आहेत? संजय राऊतांचे दावे आणि नंदी बैलाची भविष्यवाणी याच्यामध्ये साम्य आहे। त्यामुळे संजय राऊत काय बडबड करतायत याच्याकडे कोण लक्ष देत आहे? 2029 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस राहतील, याची ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। आणि मला प्रश्न पडलाय की संजय राऊत जर तरच्या भाषेत बोलतायत, इकडे आदित्य ठाकरे काय म्हणाले, हे शेवटचं अधिवेशन आहे। आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा आपापसात पटत नाही, त्यांची भांडणं आहेत, हे आम्हाला माहिती होती। पण भांडणं ते एवढे चव्हाट्यावर आणतील की आदित्य ठाकरे एक वाक्य बोलतायत आणि ते कॉन्ट्रॅक्टिंग इकडे संजय राऊत करतायत। पण या निमित्ताने त्यांची आपापसातली भांडणं समोर आली, ही चांगली गोष्ट आहे। आणि असल्या दाव्यांना काडीतकी किंमत नाहीये। राज्य महायुतीचं आहे, माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, एक दलाने एकजुटीने आमचा कारभार चालू आहे। महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर गतीने करत आहे। तुम्ही असं म्हणालात की 2029 पर्यंत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असतील, पण मग 2029 नंतर काय? पहिली गोष्ट तर तुम्हाला धन्यवाद की 2029च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच निवडून येणार, हे तुम्ही मान्य करून टाकलं। आणि त्यामुळे 29च्या निवडणुकीमध्ये नाही भातखळकरजी, मी असं काही स्टेटमेंट केलेलं नाहीये, की महायुतीच विजयी होईल। माझा प्रश्न एवढाच आहे की 2029 नंतर पुढे काय, विजयी कोण होणार कोण नाही होणार या संदर्भात मी काहीही वक्तव्य केलेलं नाही। तुम्ही हे मान्यच केलेलं आहे की त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला काय विचारताय 2029 नंतरचं काय? अजून निवडणुकीनं 3.5 वर्ष आहे। 2029च्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, महायुती प्रचंड बहुमताने निवडून येईल। अच्छा, संजय राऊत असंही म्हणाले की एकनाथ शिंदे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत। भाजप आणि शिवसेनेचं सध्या जे काही सुरू आहे थोड्याशा कुरबुरी आहेत, पण तरी सुद्धा सगळं जुळवून घ्यायचा प्रयत्न केला जातोय। संजय राऊतांच्या या वक्तव्यानं त्यात नेमका काय फरक पडेल? पहिली गोष्ट, कुठल्याही कुरबुरी, कुठली भांडणं आमच्यात नाहीत। आम्ही एक दिलाने एकमताने काम करतो, क्रमांक 1। आणि संजय राऊतांना माझा सल्ला आहे की कोण मुख्यमंत्री बनेल कोण बनणार नाही याच्या आधी तुम्ही आयुष्यात सामन्याचे संपादक बनाल का याच्याविषयी जरा विचार करा। तुम्ही कायम कार्यकारी संपादकच राहताय। इकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी संपादकपद सोडल्यानंतर सुद्धा
संजय राऊत संपादक नाही झाले, ते कार्यकारीच राहिले. त्यामुळे संजय राऊतांनी आपल्या योग्यतेप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे उठावठेव करावी. स्वतः सामन्याचे संपादक कधी होतील याच्याविषयी त्यांनी विचार करावा, एवढाच त्यांना मी सल्ला देईन. अच्छा, भातखळकरजी शेवटचा प्रश्न विचारते. सध्याच्या चर्चा सुरू आहेत देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जाण्याच्या. जर खरंच असं घडलं, या घडामोडी घडल्या, तर भाजपकडे प्लॅन बी काय तयार आहे? राज्य हे बघा, भाजपकडे मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की विरोधक या पद्धतीची वक्तव्य करतायत कारण त्यांच्याकडे कुठलाही जनतेच्या हिताचा जेन्युइन मुद्दा नाहीये. आमचं सरकार भक्कम आहे, एक दिलाने महाराष्ट्राच्या विकासाचं काम करतंय. शेतकऱ्यांची कर्जमाफीची मर्यादा कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी वाढवलेली आहे आणि त्याच्यामुळे कुठलेही मुद्दे नसल्यामुळे अशा फुसकुल्या सोडण्याचे उद्योग हे करतायत. पण असल्या फुसकुल्यांना भुलणारी महाराष्ट्राची जनता नाही. महाराष्ट्राची जनता या सरकारवर अत्यंत सुखी आणि समाधानी आहे. ती महाराष्ट्राची प्रगती त्यांना पाहिजे. आम्ही महाराष्ट्राची प्रगती एकमताने एक दिलाने महायुतीचं सरकार करत आहे. अतुल भातखळकरजी, आभार आपले. आपण सविस्तर बातचीत केली त्याबद्दल. आणि आज सगळ्या संदर्भात रोहित पवारांनी एक वक्तव्य केलंय. बावनकुळेच फक्त स्पर्धेत आहेत असं समजून चालणार नाही, असं रोहित पवार म्हणाले. भाजपचेच आणखी एक खासदारही मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत, असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. भाजपच्या एका लहान खात्याच्या मंत्र्याकडेही मोठी जबाबदारी दिली जाईल. एकनाथ शिंदेंनाही कमी समजून चालणार नाही, असं रोहित पवार म्हणाले. बावनकुळे साहेब चांगले नेते आहेत, पण फक्त बावनकुळे साहेबच रेसमध्ये आहेत असं समजून चालणार नाही. एक भाजपचेच खासदार आहेत, त्यांचीसुद्धा चर्चा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याचबरोबर भाजपचे एक मंत्री आहेत, जे एक लहान खात्याचे मंत्री आहेत आज. त्यांनासुद्धा कदाचित मोठी जबाबदारी महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये मुख्यमंत्रीपदाची सुद्धा मिळू शकते, जर देवेंद्र फडणवीस साहेबांना तिथं केंद्रात पाठवण्यात आलं. पण दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा कमी समजून चालणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःची ताकद खूप वाढवलेली आहे.